नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण हे बघताय एक विशाल पिंपळाचं झाड आहे। म्हणजे हे रोप होतं त्याचं झाडात रूपांतर झालं। बघा किती उंच आहे आणि एकदम सरळ आहे। सर्वात सरळ जाणारं आणि लवकर वाढणारं झाड म्हणजे पिंपळ, दीर्घायुषी झाड असतं। आता बघा आपण हे जवळून बघू। हे बघा ही जी जमीन आहे, जमीन पूर्ण मातीची आहे। याचा विस्तार जो वाढणार आहे तो कितीही मोठा झाला तरी हे जे झाड आहे समजा तर चांगलं वाढणार आहे। आता हे बघा हे जवळ, हे बघा तारमुळे त्याला खोल बनलेलं आहे। हे किती खोल आहे बघा तुम्ही। तर हे इथे हे बघा आपण बोटाने दाखवतोय। हे बघा इथे तार बांधलेला होता ह्या झाडावरून त्या झाडावर, आणि त्याच्यात काही कपडे वगैरे टाकायला म्हणा किंवा काही यूज करायला असेल मग त्याला हे असं गोलाकार बनलेलं, म्हणजे हे तार हे झाड तोडू शकत नाही। हे दाखवण्याचं कारण की हे जे झाड आहे, हे झाड जेवढं मोकळं आहे, जमीनसुद्धा मोकळी आहे, कमीत कमी 1 मीटर जागा। कारण की हे झाडाचा विस्तार आपण अंदाजे 1 मीटर पकडू, 1 मीटरपेक्षा जास्त वाढतात, पण सुरुवातीला 1 मीटरपर्यंत जागा ही मोकळी पाहिजे। म्हणजे हे जे झाड आहे याचं जे मुळं आहे, इथे जमिनीमध्ये जीवाणू गांडूळ असतात, मातीला खत पाण्याची गरज पडते, म्हणून हे झाड माती पाहिजे। त्याच्यावर भले आपण रेती किंवा आच्छादन वगैरे टाकू शकतो। हे जे झाड आहे समजा पिंपळाचं, असे झाड मोकळं झाड वाढायला पाहिजे आणि ते झाडं असे झाडांच्या पण संगोपन करायला पाहिजे। आता हे पण बघा, हा जो पिंपळ आहे हे पिंपळाचं पण रोप आहे। याला आपण सपोर्टिंग केले आहे, सपोर्टिंग केल्यामुळे हे झाड सरळ वाढलेलं आहे। हे बघा हे याला आपण पाईप लावलेला आहे, पाईप लावून त्याला सपोर्ट दिलेला आहे। म्हणजे जवळजवळ 10 फुटाचा पाईप आहे। 10 फुटानंतर त्याला आपण पारंब्या काय म्हणतात त्याला, फांद्या फुटू दिलेल्या आहे। 10 फुटापर्यंत, अंदाजे 10 फूट 9-10 फुटापर्यंत त्याला सरळ वाढू दिलं। आता हे जे करण्याचं कारण की याच्या आजूबाजूला म्हणजे आपल्याला वाहन वगैरे जात असलं किंवा इतर कार्यासाठी आपल्याला कामासाठी आपल्याला मोकळीक भेटते। आणि हे झाड जर उंचही असलं समजा तर ते पडत नाही, कारण की हे चिवट झाड येतं। आता आपण हे बघू, या झाडाला सपोर्टसाठी जास्त दिवस झाले नाही, 15 दिवस झाले। 15 दिवसात हे बघा हे रोप आहे ना, हे रोपाला आपण दोरीनं बांधलेलं होतं। 15 दिवस ते महिना म्हणजे 20-25 दिवस झाले असतील। आता बघा हे दोरी बांधलेली आहे, हे दोरी किती बारीक आहे। ही जी दोरी आहे समजा, जे शेतकरी लोक केळीच्या घडाला जे बांधतात, प्लास्टिकची सुतडी म्हणतात काही लोक त्याला, प्लास्टिकची दोरी आहे। हे सुद्धा त्या झाडानं रोपणं तुटत नाही। आता आपण हे बघू, हे जे दिसतंय हे दोरा आहे। हे आपण जे काही शिवायला जे सुई दोरा वापरतो तसा दोरा आहे हा। गोधडी शिवण्याचा जो दोरा असतो तसा दोरा आहे। आपण याला पण बघू। आता बघा हे जवळून दाखवायचं कारण की हे जो दोरा आहे ना, हा दोरा बघा एकदम दोरा आहे, सुई दोऱ्यातला दोरा आहे तो। आता बघा हा दोरा आहे ना, हा बघा इथे या दोऱ्यात, हे बघा इथे हे खोल गेलेलं आहे। आता हे दिसत नाही। आता आपण हे पुढचं बघू। आता बघा हा जो दोरा आहे हा पूर्ण दोरा आतमध्ये गेला आहे। म्हणजे ती जी झाड आहे समजा, हे जे रोप आहे एकदम आपलं बघा, तुम्हाला हे दाखवतो कारण की हे बोट आहे। म्हणजे आपलं जे बोट आहे समजा, माझे जे बघा 5 बोटांपैकी ही जे बोट आहे, ह्या बोटाची अंदाजे जाडी आहे। या जाडीत असताना सुद्धा हे झाड दोरा तोडू नाही शकत समजा। मग आता हे बघा हे वर्षसुद्धा आपण त्याला बघू शकतो। हे बघा हे सुद्धा त्याच्यावरून कातडी जोडून आहे, म्हणजे हे जे तार दोरा आपण तुटत नाही। आणि बघा खाली जमीन आहे, जमिनीवर आपण परत त्याला एक वेळ आपण त्या पिंपळाला बघून घेऊ। हे बघा हे जे पिंपळ आहेत याचा विस्तार वाढणार आहे। मग हे जे दोरे वगैरे आपण वेळाच्या वेळी आपण तोडून घेतो, परंतु एक विचार करू आपण। हे बघा हे आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं जे रोप आहे हे रोप लावलेलं आहे। याला सुद्धा आपण सपोर्टिंगसाठी याला आपण 10 फुटाचा पाईप, म्हणजे जवळजवळ जमीनमध्ये 1 फूट असतो समजा, 1 ते 1.5 फूट जमीनमध्ये असतं, म्हणजे 8-8.5 फुटाचा किंवा 8 फूट पकडून चला आपण, 8 फुटाचा आपण त्याला सपोर्ट दिलेला आहे। हे असे उंच सपोर्ट द्यायचं कारण की हे झाड जर उंच झालं समजा 10 फुटापर्यंत, तर 10 फुटापासून जर विस्तार वाढला 10 फुटापर्यंत सरळ वाढवायचा, आणि 10 फुटानंतर त्या झाडाला आपण फांद्या येऊ द्यायचा। आता हे आपण त्याच्या बाजूला असतील नीमचं झाड आहे। आता हे जे रोप आहे म्हणजे जवळपासून जमीनपासून जवळजवळ 6 फूटपर्यंत आलं आहे समजा, 7-8 फुटापर्यंत आलं, आणि अजून 4-1 फूट 3 ते 4 फुटापर्यंत राहिलेलं समजा जे असलं ते। आता हा जो आंबा आहे हा सरळ आहे, त्याच्या फांद्या आपण कट केलेल्या आहे। आता हे जे आहे असं आपण काय करायचं, आपल्या
गावाच्या बाजूला किंवा सिटीमध्ये कुठे ओपन स्पेस असते तिथे जर समजा आपण 10 फूट बाय 20 फूट झाडांची लागवड केली दीर्घायुष्य. आता हे आंबा आहे, आंबासुद्धा सरळ वाढू शकतो, नीमसुद्धा सरळ वाढू शकतो, पिंपळ सरळ वाढू शकतो. आता हे सरळ जे वाढणारे जी झाडं आहे समजा, हे झाडं जर आपण लागवड केली तर ह्या झाडांमुळे काय होणार आहे की आपल्याला वातावरण निर्मिती होईल, सावली पण मिळेल आणि त्यात आपले काही समजा मोठे कार्य असतात, सभा असतात, मंगल कार्य असतं, लग्न वगैरे असतात, ते सुद्धा त्या झाडांच्या खाली लागवड करू शकतो. आधीचे लग्न एक आंब्याच्या झाडाखाली किंवा 2 आंब्याच्या झाडाखाली, विशालकाय झाडाखाली लग्न लागत होते. आता लग्न नातेवाईक किंवा एक दुसऱ्याचं बघून यांनी लग्न केलं तर त्याच्यापेक्षा आपलं चांगलं झालं पाहिजे आणि आपल्याकडे जास्त लोक आले पाहिजे, हा एक दुसऱ्याची चढाओढ बघून आपण मोठमोठे लग्न बघतो. मग इतके लोक एका छताखाली येण्यासाठी समजा आपण मंडप घेतो किंवा हॉल बुक करतो, तो पैसा वाचेल आणि परंतु आपण सावलीखाली एक निसर्गरम्य ठिकाणी जर आपण लग्न वगैरे लावलं तर तो एक वेगळा लूक मिळतो. आणि काही लोकांना जर वाटलं आपलं झाडाखाली नाही करायचं तर मंडप जे असतात त्यात कूलर वगैरे लावावे लागतं. कूलरला कोणी पाणी टाकत नाही, कूलर कोरडे चालतात आणि उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात 45 डिग्री तापमानमध्ये जर लग्न असलं तर येणारे पाहुणे आजारी पडतात. आणि कूलरची जी हवा असते तर कूलर बंद करा असं म्हणण्याची पाळी येते, इतके कूलर गरम हवा फेकतात, उकडती हवा फेकतात. मग त्याच्यासाठी आपण हे झाडाखाली जर समजा लग्न वगैरे लावले किंवा मोठ्या सभा वगैरे घेतल्या तर होईल. आपण 1 एकर 2 एकर 5 एकर 6 एकर जेवढीही जमीन असली तिथे आपण 10 फूट बाय 20 फूट तिथे तुम्ही आंबा लावा, चिंच लावा किंवा नीम, पिंपळ असे जे झाडं लावा. पण त्याला वाढवताना 10 फुटापर्यंत त्याला सरळ वाढवण्यासाठी आपण काळजी घ्यायची. म्हणजे आपण 10 फुटाचे जे PVC पाईप वगैरे असतात किंवा लोखंडी पाईप आहेत असे उभे करायचे किंवा अँगल उभे करायचे आणि 10 फुटापर्यंत त्याला किंवा सपोर्ट बांबूसुद्धा लावू शकतात, सपोर्ट देऊन त्याला 10 फुटापर्यंत त्याच्या फांद्या काढत राहायचा. आणि जर समजा आपल्याला वाटतं की वरतून पानं वगैरे पडतात किंवा घाण होईल किंवा आपण जे स्वयंपाक जेवण वगैरे त्यात घाण पडेल तर असेच झाडं लावायची की त्याची पानगळ उन्हाळ्याच्या दिवसात होणार नाही किंवा लग्न सराईत होणार नाही, अशाच झाडांची लागवड करायची. म्हणजे जसं पिंपळ वगैरे त्यांची जे उन्हाळ्यात पानजळ जो असते ते होत नाही किंवा जर झाली तर आपण साफसफाई करू शकतात किंवा तेवढं आपण निसर्गाच्या सान्निध्यात जर पानं पडलेही सुद्धा जेवणात तरी काही फरक पडत नाही, चांगलंच असतं. नीमचा पाला पडला तर चांगलाच असतं, आपण काढून बाजूला करू शकता किंवा एक करू शकता आपण 10 फूट उंचीवर आपण मंडप उभा करू शकतो. म्हणजे त्या झाडांच्या खाली म्हणजे मंडप 10 फुटापर्यंत गेल्यानंतर 10 फुटाचे आपण मंडपवाल्याला ऑर्डर देऊन मंडप आपण 10 फुटावर उंचीचे मंडप टाकू शकतात. म्हणजे वरती झाडं राहतील त्याच्या खाली मंडप राहील. 20 फूट घ्यायचं कारण काय की 15 फुटाची पट्टी असते समजा मंडपची, 15 बाय 15चं असतं. म्हणजे आपण 15 बाय 10चं घेण्याचं कारण की आपल्याला दाट होण्यासाठी आपण 10 फुटावर लागवड करायचा विचार करतो आहे. आणि 20 फूट घ्यायचं कारण की इकडेसुद्धा 5 फूट जागा मिळेल, 2.5 फूट जागा मिळेल, तिकडे पण 2.5 फूट जागा मिळेल. म्हणजे 15 फूट जागेत आपण ते मंडपची एक रांग उभी करू शकतो आणि परत 5 फूट गॅप देऊन दुसरी उभी करू शकतो. म्हणजे झाडांनासुद्धा डिस्टर्ब होणार नाही. जाड झालं, कितीही जाड झालं, 1 मीटर जाड झालं तरी आपला मंडप जो आहे 15 बाय 15चा मंडप त्यात जी पट्टी असते तिथे बसू शकते. म्हणजे मंडपसुद्धा त्याच्या खाली फक्त मंडपची जी हाईट आहे आपल्याला 10 फूट घ्यावी लागेल. कारण की झाडं आपण 15 फूट 12 फूट उंच घेतले तर मग तेवढं येईल. आणि ही जे झाडं आहे समजा 10 फूट किंवा आडवीला 20 फूट ते एकत्र होतील. आंबा असो, काही असो किंवा पिंपळ असो, ते एक दुसऱ्याच्या सपोर्टवर ते झाडं पडणार नाही. जसं मंडप उभा असतो एक दुसऱ्याच्या फाण्यांमध्ये अटकलेला असतो आणि ते सरळ झाले म्हणजे ते तिरपे पण होणार नाही. आणि हे जे मंडपाचे हे जे झाडांचे जे आंबराई म्हणा किंवा पिंपळाचे झाडं आहे हे एक गठ्ठा, जसं एक गठ्ठा असतं तसं एक गठ्ठा राहील आणि पूर्ण निसर्ग तयार होईल. म्हणजे आपल्याला आपण आपल्या गावातसुद्धा झाडं वगैरेंचं जे काय म्हणतात त्याला जंगल तयार करू शकतात. आणि उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिथे आपण प्रोग्राम घेऊ शकतात, मंडप वगैरे टाकू शकतात. अशा पद्धतीने आपण झाडांची लागवड करू शकतो. कारण की आपलं जे उद्देश आहे की झाडांची जास्तीत जास्त लागवड व्हायला पाहिजे. आता हे जर समजा आपल्याकडे समजा 2 एकर जागा आहे, समजा शेत आहे समजा किंवा ओपन स्पेस पडलेला आहे
तर तिथे पूर्ण झाडं लागवड केल्यानंतर तिथे आपल्याला ड्रीप लाईनसुद्धा गरजेची आहे. ड्रीप लाईन किंवा पाण्याची सोय असते किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्या पाण्याच्या सोय असतात. तर तुम्ही 1 तासभर पाणीही दिलं समजा त्याला तर ते करू शकतात. हे मोठ्या उच्च लेवलला करावं लागेल, कारण की एकट्या माणसाचं काम नाही. याला शासनाची प्रशासनाची मदतीची गरज आहे किंवा समाजसेवकांची गरज आहे. अशा पद्धतीनं तुम्ही झाडांची लागवड करू शकता. झाडं म्हणजे ही जी मोकळी जागा आहे तर ते पूर्ण झाडांचं पॅक करायचं. 10 फूट बाय 20 फूट बेस्ट आहे, म्हणजे कारण की ती झाडांना विस्तार व्हायला पण जागा होईल. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे 15 फूट बाय 15 फुटाच्या पट्ट्यासुद्धा पण एक रांग टाकू शकतात. त्यात जेवणाच्या पंक्तीसुद्धा होतील. पार्किंगचीसुद्धा त्यात 20 फुटामध्ये पण सोय होऊ शकते. त्यात झाडांचाच खाली म्हणजे सर्व झाडांच्या खाली तुम्ही स्वयंपाकसुद्धा झाडांच्या खाली करू शकतात. तर प्रत्येक गावात अशा ओपन स्पेस जागा पडलेल्या आहेत, तर तिथे झाडांची लागवड करू शकतात. म्हणजे तुम्हाला कोणाच्या शेतात लग्न करायची गरज नाही, कोणाचे तुस किंवा विचारपूस करायची गरज पडणार नाही, किंवा हॉलला भाडंसुद्धा द्यायची गरज पडणार नाही, मंडपसुद्धा गरज पडणार नाही. जर समजा तुम्ही लग्न झाडाच्या खाली लावलं, आधीचे जे ऋषी मुनी किंवा देव वगैरे हे जे आपण कथा ऐकतो त्यासुद्धा झाडांच्या खाली लग्न लागलेलं आहे. मी सुद्धा बघितलेले बऱ्याच नातेवाईकांच्या लग्नातसुद्धा गेलेलो आहे की झाडाच्या खाली लग्न, आंब्याच्या झाडाखाली लग्न मी बघितलेले आहे, आपणसुद्धा बघितलेले असतील. अशा पद्धतीनं आपण नुसत्या झाडाच्या खाली म्हणजे आपल्याला मंडपसुद्धा घ्यायची गरज नाही. आपण रात्रीचं गोरज मुहूर्तावर सुद्धा लग्न करू शकतो आणि भर उन्हाळ्यात 45 डिग्री तापमानमध्ये सुद्धा आपण तिथे लग्न करू शकतात. कारण की लग्नात थंड हवेची खूप गरज पडते. अशा पद्धतीने आपण झाडांची लागवड करा. आणि झाडं रोडाच्या बाजूला पण करू शकतात. आणि रस्त्यात जी झाडं आहे समजा आपण मगाशी जे रोपांना जे दोरा बांधलेला बघितला तो झाडं त्याला कट करू शकत नाही. तसे जे रस्त्यावर काँक्रीट असतात, आता बघा आपण काँक्रीट बघू शकतो. आता बघा ही जे काँक्रीट आहे, काँक्रीटवर जर समजा आपण जे झाड आहे समजा एक 90 mm जे झाड आहे, रोप आहे समजा, ते आपण लागवड केला. 90 mm जर सिमेंट टच आहे समजा, तर ते जे तेवढा जो काँक्रीटचा भाग आहे तर तो 90 mmच राहील आणि वरचा भाग जाड होईल आणि खालचा भागसुद्धा जाड होईल. त्याची जी वाढायची जी ग्रोथ आहे समजा, मुळ्यांची ग्रोथ आहे, तर ते कमकुवत राहील. झाड काही दिवसानंतर ते पडणार आहे, कारण की तिथे ना जसं आपल्या गळ्याला फाशी असते तशी त्याला फाशी दिल्यासारखं होईल. मग हे जर समजा आपण काँक्रीट 1 मीटर असा गोल राऊंड 1 मीटर किंवा चौकोनी 1 स्क्वेअर मीटर जर जागा आपण त्याला मोकळी सोडली, मग आता आपण जर समजा सिटीमध्ये किंवा शहरामध्ये किंवा खेड्यागावामध्ये जर मोकळी जागा ठेवली तर त्यातली जी माती इथं बाहेर निघेल, तर त्याच्यासाठी आपण हे करू शकता. तर तिथे आपलं जो ग्रीन लॉन गवत असतं ते गवत त्यात लावू शकतात. म्हणजे ते जे माती ते वरती येणार नाही, किंवा त्या मापाचं आपण आपलं शीट म्हणजे गोणपाट वगैरे टाकू शकतात, किंवा जाड रेती जाड खडे तिथे आपण रचू शकतात. विटासुद्धा रचू शकतात. म्हणजे पक्कं काम न करता कच्चं काम किंवा बारीक लेअरसुद्धा आपण सिमेंटच्या जर टाकू शकता. पण सिमेंट शक्यतो टाकायला नको पाहिजे, कारण की तिथे ऑक्सिजनची गरजसुद्धा असते. गांडूळ किंवा जीवाणू तिथे वाढतात. खतसुद्धा तिथे दिलं गेलं पाहिजे. म्हणजे 1 मीटर जागा आपण मोकळी ठेवायची. अशा पद्धतीने आपण झाडांची लागवड करायची. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघा किती मोकळी जागा आहे, दूर दूर गॅप आहे, तर तिथेसुद्धा आपण झाडांची लागवड करा. प्रत्येक खेड्यात गावात दर्शनी भागात जितकेही रस्ते गावात येत आहेत, तर दोन्ही बाजूंना आपण दीर्घायुष्य झाडं लावू शकतात, किंवा फुलझाडंसुद्धा लावू शकतात, किंवा छोटे फळझाडंसुद्धा लावू शकतात, करवंदासारख्या काटेरी झाडंसुद्धा लावू शकतात. अशा पद्धतीने आपण जर प्रत्येक गावातील प्रत्येक रस्त्यात म्हणजे 4 बाजूचे 4 रस्ते, 6 रस्ते, 2 रस्ते, गावाला जितकेही रस्ते असतील त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर लावलं तर ते होऊ शकतं. आणि परत सांगायचं एक आहे की आपली जी नदी आहे, नाले आहे, त्यांच्या दोघा साईडला जर झाडं लावले तर नदीसुद्धा पाण्याचा स्रोत वाहत राहील. आणि कायमस्वरूपी ज्या नद्या कोरड्या पडल्या तर 12 नद्यासुद्धा होऊ शकतात. धरणात पाणी अडवलं तर धरणं फुल होऊन सुद्धा नद्या आपल्याला मोकळ्या ठेवाव्या लागतील. झाडं जर लागवड केलं तर आपलं निसर्गाचं चक्र बदलू शकतं. तर आपण हा जो व्हिडिओ आहे आपल्याला जर आवडला तर याला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईक लोकांना आपण शेअर करा. आपल्याला याबद्दल काय वाटतं, आपण
काय करू शकतो त्याबद्दल आपण कमेंटमध्ये करू शकता की मी 2 झाडं लावू शकतो, मी 10 झाडं लावू शकतो, किंवा आमच्या गावात मोकळं ओपन स्पेस आहे, 1 एकर आहे, 2 एकर आहे, मी तिथे मंडपासारखं किंवा मोठे कार्यक्रम घेण्यासाठी आपण झाडांची काय म्हणतात ते जंगल करू शकतो. अशा पद्धतीने जे काही लिहायचं असलं तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आपण ग्रुपमध्ये रिप्लाय देतो, त्यापेक्षा कमेंटमध्ये लिहा आणि 2 शब्द जर लिहिले तर आम्हाला त्याचे प्रोत्साहन मिळतं आणि नवीन काही कुठल्या विषयावर आपण बोलायला पाहिजे त्याबद्दलसुद्धा आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने आपण नवीन काही क्रिएशन असलं तर ते क्रिएशन करू शकतात. तर आपण आपलं जे यूट्यूब चॅनल आहे सेवाभाव 113 सेवाभाव 1137 याला आपण सबस्क्राईब केलेलं असेल किंवा करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे नवीन जे व्हिडिओ येतात आपले तर त्याचं जे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आणि ते जे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपलं फेसबुक, इंस्टा याच्यावरसुद्धा तुम्ही, टेलिग्राम याच्यावरसुद्धा तुम्ही याच हँडल नावाने आपण सर्च करू शकतात. आणि आपण सेवाभाव म्हणून पूर्ण हे जे आपलं कार्य आहे तर पूर्ण जगभर जायला पाहिजे. आणि त्यासाठी समजा आपण जे काही व्हिडिओ आहे वगैरे आपण मराठीत केलेले आहे, हिंदीतसुद्धा करतो, आपले काही जे लेख असतात किंवा मेसेज असतात त्याला तुम्ही कुठल्याही पद्धतीने ट्रान्सलेट करू शकतात. त्याला कुठलाही तुम्हाला त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. आणि आपले जे व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरसुद्धा टाकू शकतात. धन्यवाद.